श्री ज्ञानसागर कोचिंग क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण चित्रपट कोश पुनस्मरणा त्याचा आपण अभ्यास करणार आहोत की यामध्ये तुम्ही हे जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा अभ्यास मागच्या 2 इयत्तांमध्ये केलेलाच आहे. त्याची केवळ आपल्याला इथे काय करायची, उजळणी करायची. आता आपण त्यासाठी तर सुरुवात करूया. आता पहिले जे काय आहे चित्रपट कोश. या चित्रपट कोशामध्ये पहिले तुम्हाला दिलेला आहे लेखन वस्तुनी. लेखन वस्तुनी म्हणजे काय, तर लिखाणाच्या वस्तू. की यामध्ये पहिले आहे पुनःपूर्णी. पुनःपूर्णी म्हणजे रिफिल. दुसरा आहे मार्जक. मार्जक म्हणजे खोडरबर. तिसरा आहे लेखन पुस्तिका म्हणजे वही. आणि चौथा आहे लेखनी म्हणजे पेन. याच्यापैकी तुम्हाला आणखी काही जर शब्द माहित असतील ते तुम्ही पण लिहू शकता. त्याच्यामध्ये कंपल्शन नाही आहे. तुम्हाला जे काही माहित असेल ते 4 शब्द तुम्ही लिहू शकता. दुसरा आहे फलानी. फलानी म्हणजेच फळ. त्यामध्ये आपण पहिले घेतलेला आहे आम्रम. आम्रम म्हणजे आंबा. दुसरा आहे सेवम म्हणजेच सफरचंद. तिसरा आहे द्राक्षा म्हणजे द्राक्ष. चौथा आहे कदली म्हणजे केळी. आणखी पण काही जे काही फळ आहे त्या फळांची तुम्ही काय करू शकता, नाव घेऊ शकता, पण आपल्याकडे इथे मर्यादा आहे. तिसरं आहे क्रिया. क्रिया म्हणजे कार्य. त्यामध्ये पहिला आहे स्थगयती म्हणजेच थांबणे. नंतर आहे ज्वालयती म्हणजे पेटवणे. तिसरा आहे माती म्हणजेच मोजणे. चौथा आहे बेलयती म्हणजेच लाटणे. इथे पण तुम्हाला जे काही माहित असतील ते पण तुम्ही लिहू शकता. पुढे आहे पक्षिण म्हणजेच पक्षी. त्याच्यामध्ये पहिला आहे काक. काक म्हणजेच कावळा. दुसरा आहे चटका म्हणजे चिमणी. तिसरा आहे कपोत म्हणजेच कबूतर. चौथा आहे शुक म्हणजे पोपट. आणखी काही पक्ष्यांची नाव तुम्हाला माहित असतील ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पुढे आहे पुष्पाणी म्हणजेच फूल. त्यामध्ये पहिला आहे कमलम म्हणजेच कमळ. दुसरा आहे सूर्यपुष्पम म्हणजेच सूर्यफूल. तिसरा आहे पाटलम म्हणजेच गुलाब. चौथा आहे जपाकुसुमम म्हणजेच जास्वंद. आणखी तुम्हाला जे काही फुलांची नावं माहित असतील तुम्ही लिहू शकता. त्यानंतर 6वा जो काही टॉपिक आहे तो आहे गृहवस्तूंनी, घरातील उपयोगी वस्तू. त्यामध्ये पहिला आपण लिहिलेला आहे स्थालिका म्हणजेच ताट. दुसरा आहे तल्प म्हणजेच गादी. चौथा आहे वायू चुल्ली म्हणजेच गॅस. पाचवा आहे क्षालन यंत्रण. त्यालाच आपण धुलाई मशीन किंवा त्याला आपण वॉशिंग मशीन म्हटलं जातं. त्याला आपण धुलाई यंत्र म्हणतात. आणखी काही जे काही नावं आहेत ती नावं तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. यानंतर आपण वासरः तालिका पूरयत असा प्रश्न तुम्हाला येत असतो. इथे वारांची जी काही तालिका आहे ती तालिका तुम्हाला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. की यामध्ये पहिले जर तुम्हाला दिलं असेल तर ते आहे अद्य. अद्य म्हणजे आज. आता जर आज बुधवार असेल तर आपण लिहिणार बुधवासरः. हयः म्हणजेच काल. आज जर बुधवार असेल तर काल मंगळवार होता तर आपण लिहिणार मंगलवासरः. त्यानंतर परहयः म्हणजेच परवा. जर काल मंगळवार असेल तर परवा कोणता वार होता, सोमवासरः. त्यानंतर परहयः म्हणजेच तेरवा. तेरवा रविवार म्हणजेच रविवार.
जर आज बुधवार असेल तर उद्या कोणता वार असेल, तर त्यासाठी श्वः या शब्दाचा वापर केला जात असतो. श्वः गुरुवासरः, म्हणजेच उद्या कोणता वार असेल, गुरुवार असेल. त्यानंतर गुरुवार नंतर परवा म्हणजेच परश्वः शुक्रवासरः. त्यानंतर प्रपरश्वः तेरवा शनिवासरः म्हणजे शनिवार. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रथम पाठाला सुरुवात करू, म्हणजेच पहिला धडा. हा आहे आद्यकृषकः पृथुवैन्यः. आद्यकृषकः म्हणजेच पहिला शेतकरी, हा पृथुवैन्यः. ऋग्वेदातून आलेली ही जी काही कथा आहे ती कथा आज आपण बघणार आहोत. याची आपण पहिले प्रस्तावना काय करूया, विचारात घेऊया. त्याच्यात दिलेलं आहे की ऋग्वेदात एषः कथा अधृतः, म्हणजे ही जी काही कथा घेण्यात आलेली आहे ती ऋग्वेदातून घेण्यात आलेली आहे. वेन भूपतेः पुत्रः, वेन भूपते वेन राजा आणि वेन राजाचा पुत्र मुलगा वैन्य एव पृथुवैन्यः. म्हणून त्याला जे काही नाव आहे ते नाव काय दिलं गेलेलं आहे, पृथुवैन्यः इति नाम्ना ज्ञातः. म्हणून तो पृथुवैन्य या नावाने परिचित आहे किंवा तो ज्ञात आहे. सह प्रजाहित दक्ष, तो प्रजाहित दक्ष होता. आदर्श सम्राट इति स्मृतः, तो प्रजाहित दक्ष आदर्श सम्राट म्हणून आजही स्मृतीत ठेवला जातो किंवा ओळखला जातो. भारत देशे पृथुना एव कृषी कार्यं प्रारब्धम, की भारत देशामध्ये पृथूने शेती कार्याला सुरुवात केली. संशोधितम, शेती कार्यामध्ये त्याने संशोधन केलं. विकासम प्रतिनीतम च, शेती क्षेत्राचा त्याने विकास केला. म्हणून त्याला आद्यकृषकः असं म्हटलं गेलेलं आहे. सह एव कृषी विद्यायाः जनकः इति मतः, म्हणून तो कृषी विद्येचा जनक म्हणून मानला जातो. अतएव सह प्रथमः कृषकः, आणि शेती कार्याची सुरुवात त्याने प्रथम केली म्हणून त्याला प्रथम कृषकः असं म्हटलं जातं. धरित्र्यः पृथ्वी, धरती म्हणजेच पृथ्वी. इति नामाभिधानम, हे जे काही नाव आहे ते नाव. पृथु कार्यस्य, पृथूने केलेलं जे काही कार्य आहे त्या पृथूने केलेल्या कार्याचं एक स्मारकम. इति मन्यते बुधो, की पृथ्वीने केलेलं जे काही शेतीविषयक कार्य आहे त्या कार्याचं स्मारक म्हणून त्याला हे जे काही नाव दिलं गेलेलं आहे हे नाव एक सार्थक नाव मानलं जातं. तर चला आता आपण धड्याला काय करूया, सुरुवात करूया. भोपाल पृथुवैन्य, भोपाल म्हणजे राजा. पृथुवैन्य नाम, पृथुवैन्य नावाचा जो काही राजा आहे तो राजा. धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट, धराया या पृथ्वीवर अभिषिक्त असलेला म्हणजे ज्याची रीतसर राज्याभिषेक झालेला आहे असा हा सम्राट. तर अभिषिक्त सम्राट म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे की त्याचा रीतसर जो काही राज्याभिषेक झालेला आहे म्हणून तो सम्राट मानला गेलेला आहे. प्रयाग क्षेत्रे, आणि प्रयाग क्षेत्री, प्रयाग या ठिकाणी पृथु नृपस्य राजधानी आसीत.
प्रयाग या ठिकाणी पृथुराजाची राजधानी होती. राज्याभिषेक समये, राज्याभिषेकाच्या वेळी चारण, जे काही राजाचे जे काही स्तुतिगान करणारे जे काही भाट असतात त्यांना चारण म्हटलं जात असतं. आणि हे चारण पृथुनृपस्य, पृथु राजा आहे त्या पृथुराजाची स्तुती गातुमुस्तुकः, हे पृथुराजाची स्तुती गाण्यासाठी काय होतात, उत्सुक असतात. तदा तेव्हा पृथुः आज्ञापयतः, तेव्हा पृथु त्यांना आज्ञा देतो की तिष्ठन्तु चारणः, तिष्ठन्तु म्हणजे थांबा, चारणांनो थांबा. यावत जोपर्यंत मम माझे सद्गुण न प्रकटित भवन्ति, की जोपर्यंत माझे सद्गुण हे प्रकट होत नाही तावदहं तोपर्यंत न स्तोतव्य, तोपर्यंत माझी स्तुती करू नका. स्तवनम, स्तुती जर करायची असेल तर स्तवनम तू ईश्वरस्यैव, स्तवन स्तुती कोणाची करा, ईश्वराची करा. स्तवनम तू ईश्वरस्यैव भवेतः, स्तुती इथे ईश्वराची होत असते. स्तुती गायकः, स्तुती गाणारे पृथुनृपस्य, पृथु जो काय राजा आहे त्या पृथुराजाची एतादृशीं, अशा पद्धतीने एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा, अशा पद्धतीने हे जे काही स्तुतिगायक आहे ते स्तुतिगायक या पृथुराजाची जेव्हा निस्पृहता काय करतात जाणतात, प्रसन्नः अभवनः, ते काय होतात, प्रसन्न होतात. एकदा पृथुराजा, एकदा पृथुराजा स्वराज्ये, स्वतःच्या राज्यामध्ये भ्रमणम अकरोत. एकदा पृथुराजा स्वतःच्या राज्यामध्ये भ्रमण करत असतो. भ्रमण समये फिरत असताना तेन दृष्टम, तेन दृष्टम त्याने पाहिलं, यत प्रजा, आपली जी काही प्रजा आहे ती प्रजा अतीव कृशः, अत्यंत कृशः, आशक्तः च, ती अत्यंत अशक्त आहेत. ता प्रजा पशुवत जीवंती, ही जी काही प्रजा आहे ती प्रजा पशुप्रमाणे जगत असते, किंवा ही प्रजा पशुप्रमाणे जगत होती. निकृष्ट अन्नम खादंती, निकृष्ट अन्न, हीन दर्जाचे अन्न ते काय करत होते, खात होते. तददृष्ट्वा, हे बघितल्यानंतर राजा चिंताकुल जातः, राजा जेव्हा हे बघतो राजाला चिंता उत्पन्न होते. तदा तेव्हा पुरोहितो अवदत, तो पुरोहितांना म्हणतो, हे राजन, हे राजा, धनधान्यादी सर्व वस्तू, तेव्हा पुरोहित राजाला म्हणतो की हे राजा, धनधान्यादी सर्व वस्तू जातम वस्तुतः, की ह्या ज्या काही वस्तू आहे या वस्तू खरं तर वसुंधराया उदर एव वर्तते, की या सगळ्या वस्तू या वसुंधराच्या, या पृथ्वीच्या उदरे म्हणजे पोटातच एव वर्तते, हे पृथ्वीच्या पोटातच असतात. तत् प्राप्तुम यतस्व, ते मिळवण्यासाठी तू प्रयत्न कर. तत् प्राप्तुम यतस्व, ते तू काय कर, मिळवण्यासाठी प्रयत्न कर. तदा पृथुभूपेन, तेव्हा हा जो काय पृथु जो काय राजा आहे त्या पृथुराजाने तदर्थम, त्यासाठी धनुः म्हणजे धनुष्यबाण, सज्जीकृताम, त्याने आपला धनुष्यबाण सुसज्जित केला. तदा तेव्हा भूमी म्हणजेच पृथ्वी श्रीरूपम धृत्वा, या भूमीने, या जमिनीने श्रीचं रूप धारण करून तस्य पुरतः, त्याच्या समोर, त्याच्या पुढे प्रकटिता अभवत, ती या पृथुराजाच्या समोर प्रकट झाली. अवदतच, आणि म्हणते, हे राजेंद्र, हे राजा, तव पिता, तुझे वडील, दुःशासक, तुझे वडील जे होते ते कसे होते, दुःशासक होते. वेनराजा, वेनराजा हा दुःशासक होता. राजधर्मस्य पालनम ना करोत,
तो राजधर्माचं पालन करत नव्हता. तदा तेव्हा मया मी चोर लुंठक भयात, चोर लुंठक म्हणजे चोर लुटारूंच्या भयाने भीतीने धनधान्य पुष्पफलानी, की धनधान्य फळ फूल मम उदरे निहितानी, मी हे सगळं माझ्या उदरामध्ये म्हणजे माझ्या पोटामध्ये नेऊन ठेवले. त्वं तु प्रजाहित दक्ष नृप, तू तर एक प्रजाहित दक्ष काय आहेस, राजा आहेस. यदि त्वं जर तू प्रयत्नेन कृषी कार्यं करोशी, जर तू प्रयत्नाने कृषी कार्य करशील, शेती करशील, तरी अहम, तरी मी, तरी अहम प्रसन्ना भविष्यामि, तर मी काय होईल, प्रसन्न होईल. अतः म्हणून धनुः त्यजः, म्हणून तू धनुष्याचा त्याग कर. खनित्राणी म्हणजेच खोदण्याची जी काही साधनं आहेत त्याला खनित्राणी म्हणतात. हलान नांगर, कुद्दलकानी त्याला आपण कुदळ म्हणतो, आणि लवित्राणी खुरपे किंवा त्याला विळे म्हटले जातात. च हस्ते गृहीत्वा, हे तो हातामध्ये काय कर, धारण कर. हिच्या हस्ते गृहीत्वा प्रजाजनैसह, आपल्या प्रजेबरोबर आपल्या जनतेबरोबर प्रजाजनैसह कृषी कार्य करू, तू शेतीची कार्य कर, तू शेती कर. भूमातु उपदेशम मनसे निधाय, निधाय या शब्दाचा अर्थ होतो बाळगणे. भूमातेचा उपदेश मनाशी बाळगून पृथुवैन्य, जो काय पृथुवैन्य आहे, हा पृथुवैन्य नदीना मार्गम अवरुद्ध्य, नदीचा जो काही मार्ग आहे तो मार्ग अडवून म्हणजेच नदीचे पाणी अडवून कृषी कार्यार्थम, शेतीच्या कामासाठी जलस्य उपयोगम अकरत, तो त्या पाण्याचा शेतीच्या कामासाठी उपयोग करतो. वृष्टी जल संचयम, पावसाच्या पाण्याचं संचयन करून, कृत्वा म्हणजे करणे, जलव्यवस्थापनम अकरत, तो पाण्याचं व्यवस्थापन करतो. भूमी उर्वरता कर्तुम प्रायतत, भूमी म्हणजे जमीन, उर्वरता म्हणजे अत्यंत सुपीक, त्याने जमीन अत्यंत सुपीक करण्याचा प्रयत्न केला. प्रायतत म्हणजे प्रयत्न करणे. तदनंतरम त्यानंतर तस्मिन क्षेत्रे त्या ठिकाणी जनाहा लोकांनी धान्य बीजानी अवपन, त्या ठिकाणी लोकांनी जे काही धान्याचे जे काही बीज आहे ते बीज तिथे पेरले. अवपन म्हणजे पेरणे. सह नैकेभ्य वृक्षेभ्य, त्याने अनेक प्रकारचे जे काही वृक्ष आहेत त्या वृक्षांचा विविध प्रकाराणां बीजाना, वेगवेगळ्या प्रकारची जी काही बियाणं आहेत त्या बियाणांचं संकलनम, त्याचे त्याने संकलन केलं. त्याचे त्याने चयनम म्हणजे निवड केली. संकलन म्हणजे गोळा करणे. संकलनम च चयनम निवड केली. च परिश्रमेण करत, हे सगळं त्याने परिश्रमपूर्वक केलं. अनंतरम त्यानंतर बीजानां संस्करणं कृत्वा, त्यानंतर त्याने जी काही बियाणं आहे या बियांचं संस्करण करून वपनम अकरोत, वपनम म्हणजेच पेरणी आणि अकरोत म्हणजे केली. पर्जन्यानंतर पावसानंतर बीजेभ्य जे काही बियाणं होते या बियांमधनं अंकुर हा अद्भुत, या बियाणांमधून अंकुर फुटली. धान्य लाभेन, धान्याच्या लाभाने सर्वे प्रजाजन, सगळी जी काही प्रजाजन होती ही सगळी प्रजाजन संतुष्ट च अभवन्, सगळे प्रजाजन हे समाधानी झाले. एषः असा कल्याणकारी नृप,
असा हा जो काही राजा आहे तो राजा कल्याणकारी राजा आहे. पृथ्व्यां प्रशासने अग्रणी, अशा प्रकारे हा जो काही राजा होता तो राजा या पृथ्वीवर प्रशासनासाठी अग्रणी म्हणजे पुढे होता. जनसेवावृत्ती च अभवत, आणि त्याचबरोबर तो लोककल्याणकारी जनसेवावृत्ती असा हा पृथुवैन्य हा राजा पृथ्वीवर होऊन गेला. पुढे म्हटलेलं आहे की पृथुवैन्यस्य आदर्शभूतानि कार्याणि, पृथुवैन्याची कोणकोणती आदर्शभूत अशी कार्य आहेत त्या कार्यांचा पण विचार करूया. त्याच्यामध्ये पहिले आहे की पृथुवैन्यस्य जनसेवा, पृथुवैन्याची जनसेवा कशी होती ते बघूया. त्याच्यामध्ये पहिले आहे संरक्षण व्यवस्था. त्याची जी काही व्यवस्था होती ही संरक्षण व्यवस्था अगदी उत्तम दर्जाची होती. जलव्यवस्थापन, त्याने पाण्याचं सुयोग्य असं व्यवस्थापन केलेलं होतं. कृषी संशोधन, ज्याने शेतीमध्ये संशोधन केलेलं होतं. आरोग्य सुविधा, की त्याच्या आरोग्यविषयक सुविधा सुद्धा अद्ययावत स्वरूपाच्या होत्या. पशूना कृते रक्षितानि तृणक्षेत्राणि, म्हणजेच पशूंसाठी राखीव अशी कुरणांची त्याने व्यवस्था केलेली होती. अन्न दुग्धादीना व्यवस्था, की अन्न आणि दूध असे जे काही पदार्थ, त्या पदार्थाची पण त्याने योग्य ती काय केली होती, व्यवस्था केलेली होती. नगर व्यवस्थापन, शहरांचं नगराचं पण त्यांनी योग्य असं काय केलेलं होतं, व्यवस्थापन केलेलं होतं. आणि त्याचबरोबर शेवटचं म्हणजे शिक्षण व्यवस्था, ही त्याने एक अद्ययावत स्वरूपाची शिक्षण व्यवस्था निर्माण केलेली होती. आणि म्हणून असा हा एक आदर्श असा हा जो काय राजा आहे तो राजा हा पृथुवैन्य म्हणून ओळखला जातो. आता भाषा अभ्यास म्हटलेला आहे. या भाषा अभ्यासामध्ये आता आपण पहिला जो काही प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाचा आपण विचार करूया. तो आहे पहिला प्रश्न, चारणः किमर्थम उत्सुकः. चारण किमर्थम उत्सुकः म्हणजेच चारण कशासाठी उत्सुक होते. तर त्याचं उत्तर आहे चारणः पृथुरूपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकः, म्हणजे चारण हे पृथुराजाची स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते. दुसरा प्रश्न आहे भ्रमण समये पृथुराजेन किम दृष्टुम, की भ्रमण समये फिरत असताना पृथुराजाने किम दृष्टम, की फिरत असताना पृथुराजाने काय बघितलं. तर भ्रमण समये पृथुराजा दृष्टम यत प्रजा अतीव कृशः आशक्ता च, की फिरत असताना पृथुराजाने बघितलं की आपली प्रजा अतिशय कृश आणि आशक्त स्वरूपाची आहे. तिसरा प्रश्न आहे वसुंधरायाः उदरे किम वर्तते, म्हणजेच पृथ्वीच्या पोटामध्ये काय काय असते. तर वसुंधरायाः उदरे धनधान्यादी सर्व वस्तू जाता, म्हणजेच वसुंधरा पृथ्वीच्या उदरामध्ये धनधान्यादी ही सगळ्या प्रकारची वस्तू असतात. त्याचबरोबर इथे वसुंधराया उदरे धनधान्यादी पुष्प फलानी वर्तते असं म्हटलं तरीही चालेल. श्रीरूपम धृत्वा, श्रीरूप धारण करून पृथुवैन्यस्य पुरतः, पृथुवैन्याच्या समोर का प्रकटिता अभवत, पृथुवैन्याच्या समोर कोण प्रकट झालं. तर उत्तर आहे श्रीरूपम धृत्वा पृथुवैन्यस्य पुरतः भूमी प्रकटिता अभवत, म्हणजेच श्रीरूप धारण करून पृथुवैन्याच्या समोर पृथ्वी प्रकट झाली. पृथुवैन्यः कृषी कार्यार्थम जलस्य व्यवस्थापनम अकरोत,
म्हणजेच पृथुवैन्याने कृषी कार्यासाठी जलस्य व्यवस्थापनम अकरोत, म्हणजेच पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं. तर उत्तर आहे पृथुवैन्य म्हणजेच पृथुवैन्याने नदीना मार्गम अवरुद्ध्य, नदीचा मार्ग अडवून कृषी कार्यार्थम शेतीसाठी जलस्य उपयोगम अकरोत, त्याने पाण्याचा वापर केला. वृष्टीजल संचयन कृत्वा, पावसाच्या पाण्याचं संचयन करून पावसाचं पाणी साठवून जलव्यवस्थापन अकरोत, त्याने पाण्याचं व्यवस्थापन केलं. दुसरा प्रश्न आहे की जालरेखा चित्रम पूरयतः, तुम्हाला जालरेखा चित्र काय करायचं, पूर्ण करायचं आहे. तर त्यामध्ये पहिले आहे कृषी साधनाने. तर शेतीसाठी कोणकोणती साधनं वापरली जातात, तर ती आहे हला, म्हणजेच त्याला आपण नांगर म्हणतो. नंतर दुसरं येईल खनित्राणी, त्याला आपण खोदण्याची साधनं म्हटलं जातात. कुद्दलकानी, म्हणजेच कुदळ म्हटलं. आणि लवित्राणी, याला विळा म्हटला जातो. हा मध्ये म्हटलेला आहे की पृथु राजस्य प्रजा, पृथु राजाची जी काही प्रजा होती ती प्रजा कशी होती. पृथु राजस्य प्रजा, पृथु राजाची प्रजा कशी होती ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिले आहे कृशः, नंतर आहे निकृष्ट अन्नम खादंती, निकृष्ट रूपाची अन्न ती खात होती. पशुवत जीवंती, ती पशुप्रमाणे जगत होती. अशक्तः, ती कशी होती, अशक्त होती. ही मध्ये म्हटलेलं आहे की भूम्या उदरे निहितानी, पृथ्वीने आपल्या उदरामध्ये काय काय नेऊन ठेवले, किंवा पृथ्वीच्या पोटामध्ये काय काय होते. तर पहिलं आहे धनानी, म्हणजेच धन. फलानी, फळ. धान्यानी, धान्य. पुष्पाणी, म्हणजेच फुलं. नंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे तो आहे की पाठ्यांश पठित्वा, म्हणजेच आपल्याला धडा वाचायचा आहे की पाठ्यांश पठित्वा प्रवाही जालम पूरयतः, आपल्याला हा जो काही प्रवाही जो काही जाल आहे, म्हणजेच जो काही प्रवाहित जो काही तक्ता आहे तो तक्ता काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे पृथुवैन्य बीजाना, म्हणजेच पृथुवैन्याने बियाणांचं काय काय केलं. तर पहिले संकलनम, त्याने ती गोळा केली. चयनम, त्यांची निवड केली. संस्करणम, ती संस्कारित केली. वपनमच, आणि त्याची त्याने पेरणी केली. यानंतर आता पुढे तुम्हाला चौथा प्रश्न दिलेला आहे माध्यम भाषाया उत्तरतः, म्हणजेच आपल्याला मराठी भाषेमध्ये काय करायचे, उत्तर लिहायचे. आपण फक्त प्रश्न समजून घेऊया. पहिला प्रश्न आहे भूमाता पृथुवैन्यम किम उपदेशते, म्हणजेच भूमातेने पृथुवैन्याला किम उपादिशत, म्हणजे काय उपदेश केला. आणि दुसरा प्रश्न आहे धरित्र्यः उपदेशम मनसी निधाय, हे जे काही पृथ्वी आहे या पृथ्वीचा जो काही उपदेश आहे तो उपदेश मनाशी बाळगून पृथुवैन्यः किम किम अकरोतः, पृथुवैन्य काय काय करतो. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे अमरकोशात योग्यम समानार्थकम शब्दम योजित्वा, म्हणजेच अमरकोशामध्ये दिलेले योग्य जे काही समानार्थ शब्द आहे ते समानार्थ शब्द योजून वाक्यम पुनर्लिखित, तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचे आहे. त्याच्यामध्ये राजा चिंताकुल जातः, मग त्या राजाच्या ठिकाणी तुम्ही नृपः किंवा राजनः हे लिहिलं तरीही चालेल. पुढे दिलेलं आहे की भूमी स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता, भूमी या शब्दाच्या ठिकाणी तुम्ही धरणी
किंवा पृथ्वी लिहिलं तरीही चालेल. 6वा प्रश्न आहे मेलन करूत. विशेष्य आणि विशेषण यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे. तर विशेषणांमध्ये दिलेलं आहे कृशः. कृशः त्याचं उत्तर आहे प्रजा. नंतर उर्वरा. उर्वरा उत्तर आहे भूमी. आनंदितः उत्तर आहे प्रजाजनः. दुःशासकः उत्तर आहे वेनराज. आणि शेवटी आहे प्रजाहितदक्षः उत्तर होईल पृथु. 7वा प्रश्न आहे समानार्थक शब्दम लिखित. आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहे. त्यामध्ये पहिला आहे वृक्ष. त्याचं उत्तर होईल तरुः किंवा पादपः. पुढे आहे भूमी. उत्तरे भू किंवा धरित्री पृथ्वी. राजा नृपः किंवा भूपती. धनुः उत्तर आहे चाप. नदी उत्तर आहे सरिता. 8वा प्रश्न आहे विरुद्धार्थक शब्दम लिखित. विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे. स्तुती त्याच्या विरुद्ध निंदा. सद्गुण सद्गुणः अवगुणः. प्रसन्नः उद्विग्नः विषण्णः. असक्तः त्याचं उत्तर होईल असक्तः अशक्तः. पूरतः पृष्ठतः. क्रूशाः बलवानः. 9वा प्रश्न आहे कह कम वदती. म्हणजेच कोण कोणास म्हणाले. तिष्ठन्तु चारणः. राजा चारणम अवदत. दुसरा प्रश्न आहे तत्प्राप्तुम यतस्व. ते तू पुन्हा प्राप्त कर असं कोण कोणाला म्हणाल. तर उत्तर आहे भूमाता पृथुवैन्यस्य अवदत. तिसरा प्रश्न आहे तव पिता दुःशासकः. भूमी पृथुवैन्यम अवदत. नंतर शेवटचा प्रश्न आहे अतः धनुत्यजः भूमी पृथुवैन्यम अवदत. आणि शेवटचा प्रश्न आहे संधी विग्रह करूत. पहिला आहे उदर एव. उत्तर आहे उदरे अधिक एव. पशुवत जीवंती. उत्तर आहे पशुवत अधिक जीवंती. नंतर अशक्ताश्च. उत्तर आहे अशक्ता अधिक च. आणि शेवटी पुरोहितो अवदत. उत्तर आहे पुरोहित अधिक अवदत.